IPL मधील सर्वात यशस्वी संघांची यादी काढली तर त्यात सर्वात पहिलं नाव मुंबई इंडियन्स संघाचं घ्यावं लागतं। चेन्नईच्या बरोबरीनं मुंबईच्या संघानं IPLच्या 5 ट्रॉफीज आपल्या नावावर केल्यात। मात्र सध्या याच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याला सोशल मीडियावर मुंबईचे चाहते मोठ्या प्रमाणात ट्रोल करतायत। हे सगळं का घडतंय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। 2024 साली IPL ऑक्शन झाल्यानंतर ट्रेडिंग विंडोच्या माध्यमातून मुंबईनं गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं। विशेष म्हणजे 2021च्या IPL पर्यंत हार्दिक मुंबईच्या संघासाठी खेळत होता। मात्र 2022 साली झालेल्या मेगा ऑक्शन वेळी हार्दिकला गुजरातनं आपल्या संघात घेऊन त्याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली। हार्दिकनेही पहिल्याच वर्षात गुजरातच्या संघाला विजय मिळवून दिला आणि सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये धडक मारली। मात्र खरा ट्विस्ट आला तो 2024 IPL पूर्वी झालेल्या प्लेयर ट्रेडिंग विंडोवेळी मुंबईनं हार्दिकला आपल्या संघात घेत त्याच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली। तेव्हापासून रोहित शर्माच्या फॅन्सनं मुंबईच्या संघावर आणि हार्दिक पांड्याबद्दल आपली नाराजी जाहीर केली आणि सोशल मीडियावरून हार्दिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली। चाहत्यांचा विरोध डावलून मुंबईच्या संघानं कर्णधार बदलाचा निर्णय कायम ठेवला आणि IPL कॅम्पेनला सुरुवात केली। मात्र पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ फिल्डिंग करत असताना हार्दिकनं रोहित शर्माला लॉंग ऑनला फिल्डिंगसाठी पाठवलं आणि चाहत्यांची अधिकची नाराजी ओढावून घेतली। दुसरीकडे चेन्नईच्या संघानेही धोनीच्या जागेवर ऋतुराज गायकवाडला कर्णधार केलं, पण पहिल्याच सामन्यात ऋतुराजनं नेतृत्व करत असताना प्रत्येक वेळी आवर्जून धोनीची मदत घेतल्याचं पाहायला मिळालं। यावरूनच हार्दिक पांड्या आणि ऋतुराज गायकवाड यांची तुलना करून चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली। या सगळ्या प्रकरणात दुष्काळात 13वा महिना म्हणजे IPL 2024 मध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईच्या संघाला लाजिरवाणा पराभव पाहायला लागला। पहिल्या सामन्यात 30 बॉल 43 धावांचं सोपं गणित असताना आणि हार्दिक पांड्या उशिरा बॅटिंगला आलेला असतानाही मुंबईला हातातला सामना गमवावा लागला आणि दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत 20 षटकात तब्बल 277 धावांचा डोंगर उभा केला। या सगळ्या गणितांमुळे आणि गणलेल्या नेतृत्वामुळे हार्दिक पांड्या सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर सापडलाय। पण ट्रोलर्सनं किती ट्रोल केलं तरी हार्दिक पांड्यामध्ये असणारे नेतृत्व गुण कोणीही नाकारू शकत नाही। पहिल्या 2 सामन्यात पराभव पाहिल्यानंतर ट्रोल करणारे चाहते IPL संपेपर्यंत हार्दिकला डोक्यावरून घेऊन नाचतीलही, पण मुंबईसारख्या मोठ्या फ्रँचायझीचा कर्णधार असणाऱ्या आणि भारतीय संघाचं भविष्यात नेतृत्व करू शकणाऱ्या हार्दिकला चाहत्यांनीच असं ट्रोल करणं हे भारतीय क्रिकेटसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, एवढं नक्की। तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।